हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कलेजी पेठाची रेसिपी। सुकं बनवणार आहोत आपण। याच्यासाठी मी अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत। तर आपण अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीर ठेचून घेऊया। सगळ्यात पहिला तर इथे आपण अद्रक, लसूण आणि मिरची, कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथे मी पातेला गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल व्यवस्थित तापलं की अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। तेल तापलेले लसणाच्या पाकळ्या टाकूया। अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण हळद टाकू, गरम मसाला, आणि आगरी मसाला। मसाला व्यवस्थित शिजलाय। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। इथे आपण कलेजी पेठा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय, तो आता टाकूया। मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पाणी बिलकुल टाकायचं नाही, झाकण देऊन वाफेवर शिजवून घ्यायचंय। आता झाकण देऊ आणि शिजायला ठेवूया। बघू शकता पाणी सुटलेलं आहे। पूर्ण रस्सा आटेपर्यंत आपण शिजवून घेऊया। आता सुक्या खोबऱ्याचं जे वाटण आहे आपण ते टाकूया। बघा किती छान कलर आलाय। अजून 2 मिनिटं आपण शिजवून देऊ आणि गॅस बंद करू। बघू शकता कलेजी फ्राय रेडी आहे भाकरी सोबत। या जेवायला। थँक यू।